सो हॅलो गाईज, आजपासनं 1 सप्टेंबरपासनं मी चालू करतो आहे डेली व्लॉग्स, जे की असतील मराठीमधनं. कॉज मी इंस्टाग्रामवर वोट घेतलं होतं हिंदी किंवा मराठीचं. तर मला खूप मिक्स्ड वोट आली. सो मी डिसाईड केलं आहे की जे काही डेली व्लॉग्स टाकेल मी ती मराठीतून टाकेल व फॅशन रिलेटेड आणि ट्रॅव्हल व्लॉग जे असतील ते हिंदीतून करेल. सो आज सॅटर्डे संडेला मी आलो आहे पुण्याला. काय रिझन होतं तर मला तासचं जे आहे ते लंडन फॅशन वीकचं तुम्ही इन्स्टाला पाहिलं असेल. त्या रिलेटेड एक काम होतं, त्यासाठी मी आलो होतो पुण्यात. बट आता तिकडे जायचं आहे. त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मी गणपती बघायला जाईल. जर आवडला इथनं तर आपण घरी घेऊन जाणार आहेत गणपती. सो बघूयात काय होतं आहे. कमेंट करा कसा दिसतोय मी, म्हणजे कामासाठीच चाललो होतो. सो रिक्षाने जात होतो कॉज पुण्यात खूप जास्त पाऊस चालू होता. तर कॅबपेक्षा मला वाटतं की रिक्षाने ऑटोने खूप जास्त अफोर्डेबल आणि कन्व्हिनियंट आहे जायला पुण्यासाठी. तर मला असं वाटतं कॉज एवढी ट्रॅफिक आहे पुण्यात सध्या. गणपतीमुळे आहे का कशामुळे काय समजत नाही आहे, बट इतकी ट्रॅफिक आहे. आत्ता वाजले दुपारची 4:30 आणि आत्ता मी जस्ट नाश्त्यावरनं आलो. खाल्लेलं नाही आहे काही, आता पहिले घरी जाऊन खातो काहीतरी आणि त्यानंतर आपण जाऊयात दगडूशेठकडे की मूर्त्या मिळत आहेत का, काय सेटअप केलं आहे सर्वांनी मंडळांनी ते एकदा बघायला. खरी पाहिली का? खरी पाहिली आहे नाही, मला नाही पडत आहे. दगडूशेठच्या समोरून जात होतो. सो बहुतेक तिथं जो आहे कलरचं काम चालू आहे, त्यामुळे तिथनं फोटो वगैरे नाही तर त्या ग्लासमधनं दिसत नव्हतं. यावर्षी दगडूशेठने जटोली शिव मंदिरचं जे आहे रेप्लिका केली आहे हिमाचल प्रदेशची. खूपच सुंदर अशी रेप्लिका होती. आणि मी 8 वर्षानंतर इथं निगराच्या इथं हा सोडा आणि ते प्यायला गेलो होतो. आज जे पण खाल्लं आहे ते पतूने खाऊ घातलेलं आहे का तर खूप दिवस झालं त्याचं मला चाललं होतं. तर काय हे पेरूचं पण मी कधी इतकं 8 वर्ष पुण्यात राहून पिलं नाही. आज माणूस घेऊन आलाय सोडून गेल्यावर. हा तर आत्ता वाजलेत 11:30. मी जस्ट घरी आलो. तिथं गणपती आज आपण पाहिलेत बट काय घेतले नाहीत का तर उद्या पप्पाला आणि भैयाला फोटो पाठवून आपण ते फायनल करू कोणता गणपती घ्यायचा. आत्ता मी येताना गार्डन वडापाव खाल्ला पण काय शूट केलं नाही मी तिथलं. ते सोड्याचं शूट केलं तर मी फर्स्ट टाईम सोडा पिला, ते पण प्रथमेश घेऊन गेलं तर त्यामुळे. नाहीतर मी आजपर्यंत तिथं म्हणजे 8 वर्ष झालं पुण्यात आहे पण कधी मी ते सोडा वगैरे काही प्यायला गेलो नाही तिथं. पण टेस्ट चांगली होती लिटरली. सो म्हणजे आज मी तर हद्द केली. डाएटवर आहे मी, लिटरली इंटरमिडिएट फास्टिंगवर आहे. बट मी आज वडापाव खाल्ला आहे, बदाम शेक पिला आहे. म्हणजे त्यात किती कॅलरी असेल काय म्हणजे मी काउंट नाही करत आहे. आणि त्यानंतर बदाम शेक पिल्यानंतर मी सोडा प्यायला गेलो म्हणजे. आणि येताना पण आता रात्री जर भूक लागली तर काहीतरी खाईल मी आता. सो आता गणपती घ्यायचा आहे घरी जाताना. तर गणपती बघायला आलो आहे. तर आज ऑलरेडी संडे आहे आणि एवढी गर्दी आहे की म्हणजे सांगूच नाही शकत. मी 1 मिनिट दाखवतो तुम्हाला.
फिरत असताना तुळशीबागेच्या गणपतीचं दर्शन घेतलं. एवढी गर्दी होती, एवढी गर्दी की मी सांगूच नाही शकत आहे. कॉज आणि ह्यांनी यावेळेस जगन्नाथ मंदिराचं जे आहे ती प्रतिकृती करतायत सारसबागवाले. ह्या मार्केटला तर म्हणजे चालायला पण 5-10 मिनटं लागत होती. खूप गोंडस आणि गोड गणपती सध्या पुण्यात आहेत, तर ज्याला कोणाला पाहिजे असतील, घरी घेऊन जायचे असतील त्यांनी जरूर घेऊन जावं. आता हा गणपती आपण घेऊन जाणार आहोत घरी. सो कोणता गणपती घेतला आता गणपती बसण्याच्या दिवशी मी दाखवेल की ती मूर्ती घेतली आपण इथनं. सुंदर आहे, पॅक बिग झालाय आता तो. म्हणजे मग तर आता वाजले संध्याकाळचे 6. माझं असं होतं की आता रात्री निघायचं परत बीडला. सो एकदा झुडिओचं कलेक्शन काय आलं आहे नवीन मी एकदा बघून येतो आणि तसं तुम्हालाही सांगतो की काय करता येईल, म्हणजे तुम्हाला काय परचेस करता येईल आत्ता. असं कोणतं चांगलं कलेक्शन आलं आहे का, काही आवडतं आहे का मला, तर बघूयात. आता घराच्या आपल्या फ्रंट रोडलाच FC रोडला झुडिओचं जे शॉप आहे ते. चला. हा एक टी शर्ट चांगला आहे समजा. हा शर्ट चांगला आहे. काय प्राईस याची? 599. टेक्स्चर सुंदर आहे. हा एक पोलो टी शर्ट बेज विथ ग्रीन कलर, लुक नाईस. अँड प्राईस काय त्याची? हा पण 600लाच आहे, पण हा ओल्ड मनी ॲस्थेटिकला बेज कलरच्या चिनोजवर लुक्स गुड. एक्झॅक्ट त्याचाच उलटा आहे हा. खाली ग्रीन कलर आहे आणि पूर्ण बेज आहे. ओव्हरऑल चांगलं कलेक्शन आहे. प्लस ब्लू ज्या बॅगी फिट जीन्स आहेत. आता जायचं एक घरी रात्री ट्रॅव्हल्सचे 10:30ला. मस्तपैकी खिचडी बनवून जाऊ. सो आता मी निघतोय बीडला. आपण इथनं गणपती घेऊन चाललोय आणि घरी गेल्यानंतर जे काही डेकोरेशनची थीम ठरेल ती नेक्स्ट व्हिडिओत आपण बघूयात. आणि जे काही पूर्ण बीडची मंडळ आहेत त्यांनी यावर्षीपासून सगळ्यांनी डेकोरेशन जे आहे ते परत स्टार्ट केली आहेत. गेल्या 8-10 वर्षामध्ये ते बंद होती. सो आपण त्यांची काय प्रिपरेशन झाली आहे, कोणत्या मंडळाचं काय डेकोरेशन आहे, सो ते आपण नेक्स्ट व्हिडिओत पूर्ण बघणार आहेत. So stay tuned and like, subscribe and share. Thank you.